नमस्कार, मी संदीप देसाई. नमस्ते महाराष्ट्रामध्ये सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक होते. अहमदनगरमधल्या नगरसेवकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याच्या कारणावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पक्षाने दिली आणि या संदर्भातलं उत्तर देण्यासाठी 4 ते 5 दिवस मिळावेत अशी मागणी नगरसेवकांनी केलेली होती. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, नगरच्या त्या नगरसेवकांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. काय सांगशील आजच्या बैठकीमध्ये काय होण्याची शक्यता आहे? संदीप, आज राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेसाठी नगर जिल्ह्यातल्या लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी आज बैठक होते. या बैठकीदरम्यान लोकसभेच्या उमेदवारावर चर्चा करणं, त्याचबरोबर नगरमध्ये महानगरपालिकेमध्ये नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा दिला. यात पक्षाची कुठली भूमिका नसताना भाजपाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून पक्षाने या ठिकाणी नोटीस बजावली होती. या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात नगरसेवकांना अजूनही नगरसेवकांनी कुठलाही खुलासा या ठिकाणी पक्षाला दिलेला नाहीये. त्यामुळे या नगरसेवकांचं निलंबन करायचं की काय यावर देखील आज चर्चा होणं अपेक्षित आहे. अगदी कालच नगरसेवकांनी या ठिकाणी स्पष्ट केलं की आम्हाला नोटीस 1 दिवसापूर्वी मिळाली आहे. यासाठी आम्हाला जो 7 दिवसांचा अवधी दिलाय तो पूर्णपणे मिळावा अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका आता तरी सध्या राष्ट्रवादीची दिसते. अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल आणि या बैठकीतले सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.